तर चला अशा प्रकारे सोयाबीन तुम्ही बनवले आहेत का? नाही बनवले असेल तर नक्की बनवून बघा. बघा मी पातेलीमध्ये इथं सोयाबीन टाकून दिलेले आहे. आपल्याला इथं गार पाणी टाकून घ्यायचे आणि त्यानंतर मीठ टाकून घ्यायचे आणि गॅस पेटून गॅसवर ठेवून द्यायचे आणि उकळी येईपर्यंत राहू द्यायचे. उकळी आली का लगेच असं मिक्स करून घ्यायचे आणि लगेच झाकण ठेवून द्यायचे. आणि तुमच्या घरात कोण कोण नाही खात असेल ना सोयाबीन, त्यांना अशी सोयाबीनची भाजी करून बघा आणि त्यांना खाऊ घाला. नक्की आवडीने खातील, 2 चपात्या जास्तच खातील. तर बघा आता मी टमाटे, कोथिंबीर सर्व काही कापून घेतलेलं आहे. आता अद्रक लसूणची पेस्ट, जिरं आणि हिरव्या मिरच्या असं कुटून घेणार आहे सोयाबीनसाठी आणि प्लेटमध्ये काढून घेतलेले. आता चपातींचं पीठसुद्धा इथं भिजवून घेतलेले, चपात्या पण करून घेणार आहे. आता गॅस पेटून मी कढई ठेवली. त्याच्यामध्ये भरपूर असा कांदा घालायचा आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर अद्रक लसूण जिरं मिरचीची पेस्ट घालायची, ती पण परतून घ्यायची. त्यानंतर टमाटा टाकायचा आहे इथं. आणि कसं खात नाही बरं भाजी, आवडीने खातील ते अशी जर बनवली तर. माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आणि जे काय आपण सोयाबीन ते होते ना ते मस्त पिळून घ्यायचे हाताने आणि ते टाकायचे. वरून छान मस्त अशी चटणी टाकायची. त्यानंतर थोडा मॅगी मसाला चवीनुसार टाकायचा. मॅगी मसाल्याने तर मग छान चव येते. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर चपात्या तर होतच आहेत, तर द्या बरं चपात्यांसोबत खायला किंवा भातासोबत द्या खायला. बरं कसं नाही खात, बरं कसं नाक मुरडतात बरं. आणि खाऊ घाला आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर कशी झाली सोयाबीनची भाजी.